मालेगाव हादरले. सोयगावमध्ये आदिवासी महिलांवर भूमाफियांचा जुलूम, भाजप प्रवक्त्यांकडे न्यायाची याचना. मालेगाव शहरातील सोयगाव भिलकेत परिसरात आदिवासी महिलांवर होणाऱ्या अन्यायाचा अतिरेक झाला आहे. भूमाफियांची वाढती दहशत आणि पोलीस प्रशासनाची कथित उदासीनता यामुळे आदिवासी समाज सध्या अक्षरशः भीतीच्या छायेखाली जगत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आज पीडित महिलांनी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अजित चव्हाण यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. योगेश निकम आणि हर्षल पवार यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाने चव्हाण यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली. इथून निघून जा, नाहीतर घरं जाळू, वजा महिलांचा गंभीर आरोप. सोयगाव भिलकेत परिसरातील आदिवासी कुटुंबे सध्या भयावह परिस्थितीतून जात आहेत. निवेदनात नमूद केल्यानुसार रात्री अपरात्री भूमाफियांचे गुंड मद्यपान करून परिसरात धिंगाणा घालतात. आदिवासी महिलांना अश्लील शिवीगाळ करणे, मारहाण करणे आणि येथून कायमचे निघून जा, अन्यथा घरदारासह तुम्हाला जिवंत जाळून टाकू, अशा उघड धमक्या देऊन त्यांना हाकलून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह. एकीकडे भूमाफियांचा सुळसुळाट असताना दुसरीकडे पोलीस प्रशासन मात्र आदिवासींच्या तक्रारींची दखल घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. आम्ही तक्रार करायला जातो तर उलट आम्हालाच पोलीस ठाण्यात बोलावून दिवसभर ताटकळत बसवले जाते, अशी व्यथा पीडित महिलांनी मांडली. गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी पीडितांनाच त्रास दिला जात असल्यामुळे आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे. जमीन लाटण्याचे मोठे रॅकेट. मालेगाव शहरात आदिवासींच्या जमिनी बळकावण्यासाठी भूमाफियांनी एक मोठे रॅकेट सक्रिय केले आहे. यात जे सामाजिक कार्यकर्ते या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावरही खोटे गुन्हे दाखल करून त्यांची आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान रचले जात आहे. भाजप प्रवक्ते अजित चव्हाण आक्रमक. आदिवासी महिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आदिवासी बांधवांवर होणारा हा अन्याय आम्ही कदापि खपवून घेणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन चव्हाण यांनी दिले आहे. आता प्रशासनाची भूमिका काय? आदिवासी बांधवांनी आता अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. प्रशासनाने आता तरी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन भूमाफियांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या